श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते, गुरूंना वंदन आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आज 18व्या अध्यायाच्या अर्थाकडे वळणार आहोत। संपूर्ण गीता आपली झालेली आहे। 18व्या अध्याय म्हणजे कळसापर्यंत आपण आलेलो आहे आणि हा 18वा अध्याय कळसच म्हटला जातो। पूर्ण गीतेचा कळस म्हणजे कलशाध्याय असं या अध्यायाला म्हटलं जातं। आता याचे थोडे 9 श्लोक मी म्हणते आणि मग आपण सुरुवात करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ 18ोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। श्रीभगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः। त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे। निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम। त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः। यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्। यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्। एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं। नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते। मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः। दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्। कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः। ओम तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु। मोठा आहे 18वा जो अध्याय आहे 78 श्लोकांचा अध्याय आहे। त्यामुळे आज बघू आपण किती श्लोक होतात। आज थोडीशी प्रस्तावना पण करायची आहे, पूर्वसूत्र जाणून घ्यायचं आहे आपल्याला। आत्तापर्यंत आपण काय बघितलं? पहिला अध्याय आपल्याला माहिती आहे, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला झालेला विषाद आणि त्याच्यातून निर्माण झालेली गीता। गीतेचा जन्म झाला तो अर्जुनाच्या विषादामुळे झालेला आहे। कारुण्याच्या पोटी जो विषाद जन्मला आणि त्याच्यामुळे मानवजातीचा केवढा मोठा मानवजातीला लाभ झालेला आहे की हे तत्त्वज्ञान आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये उत्तम असं ते आपल्याला मार्गदर्शक ठरलेलं आहे। अर्जुनाचं ऋण त्यामुळे आपण व्यक्त करायला पाहिजेत असं ते म्हणतात। अर्जुनाचा जो पुत्र होता विषाद आणि भगवंताची कन्या होती वाणी, या दोघांचं लग्न झालं म्हणे। अर्जुनाचा पुत्र विषाद आणि भगवंताची कन्या वाणी या दोघांचा विवाह झाला आणि त्याच्यातून जी कन्या जन्माला आली ती ही लोकपावनी गीता आहे असं रूपक आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। आणि ज्ञानेश्वर माऊलींनीच या गीताध्यायाची संगती लावलेली आहे। अतिशय सुंदर असं त्यांनी की पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायामध्ये कोणते कोणते विषय आलेले आहेत त्याचं अगदी छान वर्णन त्यांनी केलेलं आहे। की पहिला अध्याय काय होता? अर्जुन विषाद योग होता आणि त्याच्यामध्ये गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना केली होती की कशासाठी सांगितलेली आहे गीता, का सांगितलेली आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यशास्त्र सांगितलं। सांख्य म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञानप्रधान, गीताशास्त्र हे ज्ञानप्रधान आहे आणि त्याच्यामुळे मोक्ष मिळू शकतो हे स्वतंत्रपणे दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म आलेलं आहे, कर्मयोग आलेला आहे। चौथ्या अध्यायामध्ये पण कर्मयोग आलेला आहे आणि मग काम्यकर्माचा त्याग करावा, निषिद्ध कर्माचा त्याग करावा, विहित कर्माचं आचरण करावं
हे सगळे जे विषय आहेत हे 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायात आलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर म्हणून त्याला ना कर्मकांड म्हणजे गीतेचे 3 भाग पाडलेले आहेत. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. तर पहिलं कर्मकांड झालं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या अध्यायापासूनच त्यांनी सांगितलं जवळजवळ 12व्या अध्यायापर्यंत उपासनाकांड, सगळी उपासना पद्धती सांगितलेली आहे. आणि मग 12व्या अध्यायाचं जे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रः करुण एवच, इथून ज्ञानाला सुरुवात झालेली आहे. आणि मग 12वा, 13वा, 14वा, 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड आपण बघितलेलं आहे ते सगळं. मग ईश्वराची उपासना कशी करावी, कर्माच्या योगाने ईश्वर कसा भजावा, ज्ञानाच्या योगाने, भक्तीच्या योगाने, ते सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे हे उपासनाकांड झालं. आणि मग त्याच्यानंतर ज्ञानकांड झालं. आणि मग ज्ञानकांडामध्ये अद्वेष्टा सर्व भूतानाम हे तर आलंच. नंतर अमानित्वम, अदंभित्वम हे 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषाची लक्षणं आलेली आहेत. असं सगळं त्यांनी सांगितलं. मग 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूलमध शाखम आपण पाहिला. 15वा अध्याय संसार वृक्ष कसा उलटा आहे आणि त्याचं रूपक करून भगवंतांनी आपल्याला समजावून दिलेलं आहे की हा संसार कसा आहे आणि याच्यामध्ये माया जे खोटा आहे संसार थोडक्यात सांगितलं की खोटा आहे, याच्यामध्ये अडकू नका आणि मोक्षासाठी प्रयत्न करायला म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे अशी ही गीता जी आहे ही कांडत्रयी असं तिला म्हणजे 3 कांड आहेत ना याच्यामध्ये, म्हणून त्याला कांडत्रयी असं म्हटलेलं आहे. आणि श्रुतीच आहे जणू काही ही. आणि अनेक श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत अशी ही गीता आहे. आणि मोक्षरूपी फळ देणारी आहे. फळ काय मिळतं आपल्याला, तर मोक्ष मिळतो. गीतेचा अभ्यास केला, गीता समजून घेतली आणि ती मुख्य म्हणजे आचरणात आणली तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्या मोक्षाचं साधन काय आहे तर ज्ञान आहे. आणि मग या ज्ञानाशी वैर असणारे जे 6 रिपू ते पण आपण बघितले. दंभ, अज्ञान हे सगळे पाहिले. ते 16व्या अध्यायामध्ये पाहिले. मग आपल्या स्वरूपरूपी मुक्कामावर पोचवणारा हा शास्त्ररूपी रक्षक असा अशी ही गीता आहे. म्हणजे थोडक्यात अज्ञानाचा नाश करायचा आणि ज्ञानाकडे झेप घ्यायची अशा पद्धतीची प्रक्रिया या गीतेमधून घडते. 16वा 17वा या अध्यायामध्ये हेच सांगितलेलं आहे की देवांनी आपला जो निश्वास, जो वेद, तो स्पष्ट करून दाखवला. आणि त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत म्हणजे 17व्या अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे आलं जिथे आलेलं आहे तो आहे 18वा अध्याय. या 18व्यामध्ये सगळं गीतेचं सार सांगितलेलं आहे भगवंतांनी. म्हणून हा 18वा अध्याय शेवटचा आहे. आणि याला त्यांनी श्रीमद भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ असं म्हटलेलं आहे. सर्व ज्ञानाचं समुद्र असंही म्हटलेलं आहे. आणि ही गीता नाही तर जणू काही मूर्तिमंत वेदच आहे. म्हणजे इतकी सुंदर वचनं याच्यामध्ये, सगळी नीतिमूल्य जी सांगितलेली आहेत ती सगळी जणू काही हा मूर्तिमंत वेदच आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. म्हणजे 2रा अध्याय जो आहे तो सांख्ययोग उपक्रमात्मक आहे. आणि 18वा अध्याय जो आहे मोक्षसन्यास योग तो उपसंहारात्मक आहे. अशी ही गीतेची सगळी मांडणी आहे. म्हणजे भगवंताचं सांगणं इतकं मधुर आहे, इतकं अमृतमय वाणी आहे भगवंताची की अर्जुनाला स्वतः, आपल्यालाही असं वाटतं ना गीता संपूच नाही असं वाटतं आपल्याला. तसंच अर्जुनाला वाटायचं की गीता ही संपूच नाही. आणि म्हणून अर्जुन एक एक प्रश्न भगवंताला विचारतोय. जे झालेले विषय आहेत तेच पुन्हा पुन्हा की मला समजले नाही आहेत हे पुन्हा सांगा. तसंच 18व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे तो अर्जुनाच्या प्रश्नानेच सुरू होतो आणि प्रश्न विचारतो. त्याच्या आधी या 18व्या अध्यायाचं कौतुक केलेलं आहे व्यासांनी
म्हणजे गीता मंदिराची उभारणी कशी झाली त्याचं वर्णन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तर तो भाग इथे थोडासा आला आहे, त्यामुळे तो मी तुम्हाला सांगते. आणि अर्जुनाने त्यांनी अशा अनेक उपमा केल्या की हे गीतारूपी वस्त्र आहे म्हणे. हे गीतारूपी वस्त्र गुंडाळून ठेवलेलं होतं की आता झाले 18 अध्याय, संपली गीता. पण अर्जुनाने हा प्रश्न विचारून ते गीतारूपी वस्त्र पुन्हा उलगडायला लावलं भगवंताला. आणि त्याला सांगितलं, आपण कसं एखाद्या साडीच्या दुकानात गेलो की साड्या बघतो, मग ही साडी बघ, ती साडी बघ, म्हणजे आपल्याला आवडलेल्या नाही त्या तो बांधून ठेवतो साड्या. पण आपल्याला परत आठवण येते की नाही ती बांधून ठेवलेली साडी परत काढा आणि आम्हाला उलगडून दाखवा. अशा प्रकारे त्यांनी ती उपमा केली आहे की ही गीतेचं जे वस्त्र भगवंतांनी बांधून ठेवलेलं होतं ते पुन्हा उलगडायला लावलं अर्जुनाने. आणि मग ते म्हणतात की अर्जुन कोण होता? अर्जुन वासरूच होता ना. उपनिषद रूपी गाईचं दूध काढणारा गवळी होता श्रीकृष्ण आणि वासरू होता अर्जुन. त्यामुळे अर्जुन जेव्हा असे प्रश्न विचारतो तेव्हा भगवंत रूपी गाय जी आहे ती तयारच असते. वासरू जेव्हा ढुशा देतं तेव्हा गाय पान्हा सोडते. त्याप्रमाणे अर्जुन प्रश्न विचारतो आणि ही कृष्णरूपी गाय जी आहे ती उत्तरं देते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा 18वा अध्याय म्हणजे कसा आहे? एकाध्यायी गीताच आहे. म्हणजे संपूर्ण गीतेचं सार या एका अध्यायामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्यासू सहजे सूत्री बळी. आज अक्षय तृतीया पण आहे, त्यामुळे आपलं पुण्यकर्म आपल्या हातून घडतं आहे. गीता वाचली जाते आहे, ज्ञानेश्वरीच्याही काही ओव्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे मी त्याचा मुद्दामहून उच्चार करते. व्यासू सहजे सूत्री बळी, तेने निगमरत्नाचळी. उपनिषर्धाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू, आडवू निघाला जो अपारू. ते महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडूनी चोखट. घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्तीसूत्र सोडणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया. आओ सांधिला मांडणिया मोक्षरेखेचा. ऐसेनी करिता उभारा, 15 अध्यायात 15. भूमी निर्वाळलिया पुरा, प्रासादू जाहला. गीता मंदिर कसं तयार झालं ते सांगतात आहे. उपरी 16वा अध्याय, तो ग्रीव घंटेचा आवो. सप्तदशू तोची ठावो पडघाणीये. तया ही वरी अष्टादशू, तो अपैसा मांडला कळसू. उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लाविला. म्हणून मागील जे अध्याय, ते चढते भूमीचे आय. तयाचे पुरे दाविता हे आपुला अंगी. झालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी. तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदाणीये, गीता प्रासादू सोडणीये. आणू निराखिले प्राणीये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरोनी करीती यया. एक ते शवनमिसे छाया सेविती ययाची. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड अभितरा. देऊ निरिघती गाभारा अर्थज्ञानाचा. जे ते निजबोधे उराउरी, भेटती आत्मया श्रीहरी. परिमोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी. कसं हे गीता मंदिर झालेलं आहे? तर व्यास हे स्वभावताच मोठे बुद्धिमान होते, बुद्धिमान कारागीर होते, कारण त्यांनी ही गीता शब्दबद्ध केलेली आहे. आणि त्यांनी इतकं सुंदर रूपक केलेलं आहे की व्यासांनी कशा प्रकारे हे गीता मंदिराची उभारणी केलेली आहे ते आता आपण त्याचा अर्थ बघूया.